आता ते दोघंही ते परत येत आहेत म्हणजे त्यांच्या लग्नाच्या फंक्शनची आपल्याला डेट फिक्स करता येईल. ओह, मी तर विसरलेच होते. चला, तिलाही बरं वाटेल बिचारीला. एक मिनिट. आपण हे लग्नाचं फंक्शन वगैरे काहीही करणार नाही होत आत्ता इतक्यात. आणि अगं आत्ता 1 महिन्यापूर्वीच लेखाची ताई गेली आहे. हे असं या अशा अवस्थेत हे असं फंक्शन वगैरे करणं बरं दिसेल का? ऐक, आपण किती हौसेने त्या दोघांचे लग्नाचे विधी करणार होतो. हो ते आपण करूया, पण यश आणि लेखा हनीमूनहून परत आल्यावर. काय? हो, इथे आल्यावर 1 आठवड्याच्या आत ते हनीमूनसाठी जात आहेत. छान. म्हणजे ताई गेली आहे म्हणून लग्नाचं फंक्शन करायचं नाही आणि मग काय हनीमूनला जाणं शोभतं? नाही, हे तसंही शोभत नाहीच, पण काय करणार, काही गोष्टी कराव्याच लागतात ना आपल्याला. म्हणून मीच म्हटलं यशला की लेखाला घेऊन जरा कुठेतरी बाहेर फिरायला जा, तेवढाच चेंज होईल तिला. बरं, येऊ? आता काय करायचं? ते जर का हनीमूनला गेले तर मग आपला सगळा प्लॅनच फेल होईल. नाही, आपला प्लॅन फेल होणार नाही. 8 दिवस आहेत ना हनीमूनला जायला. खूप झाले 8 दिवस. एका रात्रीत जग इकडचं तिकडे होतं. 8 दिवस खूप आहेत आपल्यासाठी. तू सोडून चालल्याचं ऐकून बरं वाटत नाहीये यार. मलाही रूम सोडून जाताना बरं वाटत नाही यार, पण काय करणार, जावं तर लागणार ना. ही रूम माझ्या आयुष्यातल्या अतिशय महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार आहे. खरंच यार, या रूमशी कितीतरी आठवणी जडलेल्या आहेत ना. इथे मला तुमच्यासारखी जीवाला जीव देणारी मित्र मिळाली. लेखाताईचं लग्न झालं ती बातमी पण मला इथेच कळली. दुर्गाताई गेल्याची बातमी पण या रूमनेच मला आश्रय दिला रे. दुर्गाताई गेल्यावर ते मला कुशीत घेतलं. खूप मदत केली यार तुम्ही लोकांनी. थँक्यू व्हेरी मच. बस काय यार, इतके परके झालो का मी? हो, पण तू आता कुठे जाणार आहेस आणि काय करणार आहेस? मी आता काय करणार, कुठे जाणार? दुर्गाताई गेली, लेखाताईचं लग्न झालं, आता मी एकटाच रे. चल येतो मी. हो साई, अशी हिंमत हारू नकोस. स्वतःची काळजी घे आणि हेही दिवस जातील. स्वतःसाठी जग. स्वतःसाठी जगण्याची इच्छाच गेली यार. पण जे ध्येय साध्य करण्यासाठी मी घराच्या बाहेर पडलो होतो, तेच ध्येय साध्य करण्याच्या मार्गावर आता मी परत जाणार आहे, नाशिकला. एसपी, मी निघालो तर पण काही राहिलं तर नाही ना? अरे नाही रे बाबा. आणि नीताकडे लक्ष दे, तिला जास्त सूट देऊ नकोस. आणि रियाज सांगत होते की ते रॉ मटेरियल वाल्यांचे बरेच कॉल येऊन गेले, त्यांना काय अजून चेक मिळाला नाहीये का? सगळं झालंय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला एम्ब्रॉयडरीचे वर्कर्स शोधायचे एसपी, ते जरा लक्षात ठेव. बघ, मला सगळं माहिती आहे, मी सगळं करेन, तू जा. तसं फोनवर असेनच, काही असलं तर फोन कर. हा, यश एक काम कर, तू थांब, जाऊ नकोस. काय? अरे काय करतोयस तू? तू आता हनीमूनला चाललायस ना, मग जा, मस्त एन्जॉय कर ना. की तिथे जाऊनही तुम्हाला फोन करणार आहेस आणि सगळं सांगणार आहेस. अरे यश, मी आहे ना. थँक्स एसपी, तू आहेस म्हणूनच तर मी निश्चिंतपणे हनीमूनला जाऊ शकतो. थँक्यू सो मच. आय एम व्हेरी लकी एसपी टू हॅव अ फ्रेंड लाईक यू. थँक्यू. पुरे भावना पोचल्या. हे जे कौतुकाचे शब्द तुम्ही माझ्यावर उधळताय ना, ते जरा जपून ठेवा मिस्टर यशराजी. नाही म्हणजे हनीमूनला जाताय, तिथे बाईकवर उधळण्यासाठी थोडे कामाला येतील ना. एसपी, मी हनीमूनला तर जातोय, पण
लेखाचा मूड तिकडे कसा असेल काहीच सांगता येत नाही. तू खूप विचार करतोस रे. इतका विचार करू नकोस. हे बघ, काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. थँक्स एस पी. चल येतो. बाय. टेक केअर. गुड बाय यश. आता तू हनीमूनला नाही, डायरेक्ट ढगातच पोचशील. तुझ्या गाडीचे ब्रेक्स मी निकामी करून ठेवले. आय एम सॉरी मित्रा, पण लेखा आणि मी आमच्यामध्ये कोणीच येऊ शकणार नाही, तूही नाही. यश थांबा. लेखा, यश, मीही तुमच्या बरोबर येते. अगं पण तू तर सकाळीच जाणार होतीस ना? हो, मी जाणार होते, पण मग मी विचार केला जर मी एकटी गेले तर मनात नको नको ते विचार येते. तुम्ही माझ्या बरोबर असलात तर मला थोडा आधार वाटेल. चांगलं केलंस. चल बाईस गाडीत, उशीर होतोय, निघूया. चल. यश थांब. काय रे, काय झालं? अरे मनात एक शंका आली रे. म्हणजे अरे तू बऱ्याच दिवसांनी गाडी ड्राईव्ह करतोयस आणि गाडीची सर्व्हिसिंग वगैरे काही झाली नाही आहे आणि एवढा लांबचा प्रवास आहे. मी काय म्हणतो, प्रवासाला जाण्याआधी तू गाडीचे ब्रेक्स वगैरे सगळं चेक केलंस तर बरं होईल ना. एस पी, मी गाडी सकाळीच ड्राईव्ह करून आलेलो आहे आणि गाडीची कंडिशन अगदी उत्तम आहे. उगाच तू भलत्या शंका काढू नकोस. ओके लेखा, बरीच गाडी. चल, याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. यश यश प्लीज. अरे मला भीती वाटते रे. म्हणजे अरे एकदा गाडी चेक करून घ्यायला काय हरकत आहे. तू गप रे एस पी. तुला बोलायला काय जात आहे? नाशिक पर्यंत ड्राईव्ह मला करायचंय आणि रात्र व्हायच्या आधी मला तिथे पोहोचायचंय. यश प्लीज ऐक माझं. एस पी, काय वेडेपणा चाललाय? बरं झालं मला आठवलं यश. अरे तू ते चेक साईन नाही केले सॅलरीचे. अरे आपल्या स्टाफला द्यायची ना सॅलरी. छान. मगाच बसून मी तुला विचारतोय काय राहिलं तर म्हणतोयस की मी आहे, काळजी करू नकोस. आणि हे तू मला आता सांगतोयस. अरे सॉरी यश, पण काय करणार. जर तू साईन नाही केलंस तर तू येईपर्यंत कोणालाही सॅलरी देता येणार नाही. एस पी, आय एम गोइंग टू किल यू. बरं मी काय म्हणतो, आता जर थांबतोच आहेस तर गाडी चेक करून घेऊया ना. म्हणजे काय, मी पिऊनला बाजूच्या गॅरेजमध्ये पाठवतो, एका मेकॅनिकला बोलवतो आणि गाडी चेक करूया. ठीक आहे बाबा, तू काय ऐकणाऱ्यातला नाहीयेस. होऊ दे तुझ्या मनासारखं. आणि लेखा, तू कशाला इकडे बसलेस? तू पण ऑफिसमध्ये चल ना. नाही नको, मी ठीक आहे. यश, तुम्ही येईपर्यंत मी तुमची इकडेच वाट बघते. बरं ठीक आहे, चल. सुनबाई आल्या नाहीत अजून. नाही, सकाळीच निघाल्या असतील तर आतापर्यंत पोचायला हव्या होत्या. मी येईल एवढ्यात. आता दुपारच्या जेवणाची वेळ झाली, अजून त्या आल्या नाहीत, म्हणून काळजी वाटते. एक फोन करून बघा ना. काय करू मी? हा, ती कोणी महाराणी आहे का? का ती येईल म्हणून तिच्यासाठी पायघड्या घालून ठेवू आणि आरतीचं ताट घेऊन दारात उभी राहू मी? आणि बघे, हे सुनबाई सुनबाई करून ना तिला डोक्यावर चढवू नका. बस झालं आता. उदय, काय हो, काय झालं आत्ता यावेळी? कसे तुम्ही घरी? पाणी आणू का? आता पाणी आणायला सुद्धा परवानगी मागणार का? त्यात काय विचारायचंय?
बाहेरून आलेल्या माणसाला पाणी द्यायचं एवढं साधं कळत नाही तुम्हाला? जा पाणी आणा. जा पाणी आणा. आणतो. उदय काय झालंय? म्हणजे पक्षात काही गडबड झाली आहे का? जरा मला शांतपणे बसून देशील का थोडा वेळ? उदय साहेब पाणी. हे असलं कसं पाणी आणलंय? थंड पाणी नाही घरात? फ्रीज नाहीये का? उन्हातून आलाय माणूस, त्याला थंड पाणी द्यायचं एवढं कळत नाही तुम्हाला? श्याम काका वय झालं तुमचं, सामान आवरा आणि गावाला जा. तुम्ही यश कुठे आहे? यश 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 तुला यश शिवाय दुसरं कोणी दिसतच नाही का? यश ऑफिस मध्ये पण मी आहे ना, मी आलोय ना तुला सोबत म्हणून. यश नाही यायला किती वेळ लागणार आहे? पुन्हा यश काय ग? काय असं त्या यश मध्ये जे माझ्यात नाहीये? काय केलंय काय त्याने तुझ्यासाठी आयुष्यात? पण मी मात्र आयुष्यातला प्रत्येक क्षण तुझ्याकरता जगलोय. वेळ लागलाय का तुम्हाला? तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय? स्वतःची तुलना तुम्ही यशची करूच कशी शकता? नवरा आहे तो माझा. आणि मी तुझं कोणी नाहीये. तुम्ही माझे चांगले मित्र होतात, म्हणजे आहात. मित्र? फक्त मित्र म्हणूनच स्थान आहे माझं तुझ्या आयुष्यात? लहानपणी तुला पाहिल्यापासून तुझ्यासाठी जे जे केलं आहे ते फक्त मित्र म्हणून केलंय मी? म्हणजे लेखा माझं प्रेम तुला कधी दिसलंच नाही का? पुन्हा तेच. कंटाळा आला मला ही गोष्ट ऐकून. तीच गोष्ट किती वेळा ऐकवणार आहात तुम्ही? जोपर्यंत तू तुझ्या प्रेमाची कबुली देत नाही तोपर्यंत ऐकवणार आहे. ते होणं शक्य नाहीये, कारण मी तुमच्यावर कधी समीर तुम्ही मला विसरा, कारण तुमच्या मनात जे आहे ते कधीच होऊ शकत नाही. हो, म्हणजे फक्त यशमुळे तू मला नाही म्हणतेस ना? पण समजाले का, तो यशच नाही राहिला तर मात्र तू माझ्याशी लग्न करशील ना? तुम्ही काय करणार आहात त्याला? मी तुम्हाला शपथ दिली होती, तुम्ही त्याला काहीही करणार नाही आहात. मी ऑलरेडी करून चुकलो होतो. आज आपला मित्र यश आपल्याला कायमचा सोडून गेला असता, पण तू मध्ये आलीस आणि सगळ्या प्लॅनची वाट लावलीस. यश स्वीटहार्ट, यश एकटा नाशिकला जाणार म्हणून या गाडीचे ब्रेक फेल केले होते. पण तू आलीस आणि तो वाचला. तुम्ही इतक्या खालच्या पातळीला उतराल असं वाटलंही नव्हतं मला. काय करणार स्वीटहार्ट? एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. मी आत्ताच्या आत्ता जाऊन यशला सगळं खरं खरं सांगते. लेखा थांब. एकटी कशाला जातेस? अगं मी पण येतो ना तुझ्या बरोबर. नाही म्हणजे
तू यशला सांग मी काय केलं ते, आणि मी त्याला सांगतो की तुझं लहानपणी लग्न झालं होतं म्हणून. का मला असं करायला भाग पाडतेस तू लेखा? अगं मला तुला त्रास द्यायला आवडतो का? पण अगं तू वागतेच अशी की मला करावं लागतं तसं. सांग ना, का वागतेच अशी? तुमचा माझ्यावर राग आहे ना, मला काय हवं ते करा, पण प्लीज प्लीज यशला काय करू नका. नाही 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 नाही, मी यशला काहीही करणार नाहीये. हा, फक्त तू त्याला डिवोर्स देऊन माझ्याशी लग्न करायला तयार हो. काय झालं लेखा? तुझ्या चेहऱ्याचा रंग का उडालाय? यशला सोडायची कल्पना करवत नाहीये तुझ्यानी? ठीक आहे, पण तू जर यशला डिवोर्स नाही दिलास तर मीच त्याला संपवे कायमचा. अँड दॅट्स अ डील. काय झालंय? हा, हे बघा, माझा जीव जाईल आता. मला सांगा, माझी शपथ आहे तुम्हाला, काय झालंय? काय ना संपवून टाकेन त्याला, आणि त्याला सुद्धा समजणार नाही की आपण कसे संपलो ते. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? तोच तुमच्या दादासाहेबांचा राजकीय वारसदार वरुण. वरुण? वरुणने काय केलंय? माझ्याशी टक्कर घेतोय, चॅलेंज देतोय मला. माझ्या सगळ्या समर्थकांची तिकीट त्याने रद्द केलेत. काय? हिरो व्हायला निघाला ना लोकांसमोर. एका बाजूला माझे समर्थक चिडलेत आणि दुसऱ्या बाजूला विरोधक खुश झालेत, आणि हा चाललाय हिरो बनायला. अहो, पण तो एकटा कसा काय निर्णय घेऊ शकतो? पक्षातले सगळे निर्णय संगनमताने घेतले जातात ना. मग तुम्ही या निर्णयाला विरोध करा. त्यांनी माझ्या लोकांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे पुरावे गोळा केले आणि मांडले सगळ्यांसमोर. अरे, असा कसा तो कोणालाही भ्रष्टाचारी ठरवू शकतो? आणि हे पुरावे खोटेही असू शकतात ना. काहीतरी काय बडबडतेस? असंच कोणाला खोटं आणि भ्रष्टाचारी ठरवता येत नाही. तरी पुरावे गोळा केले थांबतो तर? हे पुरावे गोळा कुठून केले त्याने? माहितीचा अधिकार, माहितीच्या अधिकाराचा वापर करून त्यांनी सगळी प्रकरणं बाहेर काढलीत. की आमची लोक पण ना. मग आता पुढे काय करणार तुम्ही? आता काय, आता बघतो ना मी त्याचे कॅन्डिडेट कसे निवडून येतात ते. मला समजत नाहीये की त्याने स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली. थँक्स यार एसपी, तू तर माझी लाईफलाईनच झालायस. आज जर का मी गाडी अशीच घेऊन गेलो असतो तर आज वरच्या प्रवासाचं तिकीट तर नक्कीच होतं. तीच तर इच्छा होती माझी. काय? अरे वेड्या, म्हणजे तू गाडीची कंडिशन वगैरे सगळं सर्व्हिसिंग करून नंतर प्रवासाला जावं ही इच्छा होती माझी. मला 440 व्होल्टचा झटका दिला होता असतो. आज जर का तू प्रसंगवधान दाखवलं नसतंस तर कदाचित आज काहीतरी अनर्थ झाला असता. अरे त्यात काय रे? अरे चालायचं नाही एसपी, इतक्या सहजासहजी कोणाला इतक्या पटकन काही सुचत नाही. आणि हे पहिल्यांदा नाही एसपी. ते बँगलोरचं फोटो प्रकरण असो किंवा माझं आणि लेखाचं लग्न असो किंवा आजचा हा दिवस. थँक्स एसपी, तुझे आभार मी कुठल्या शब्दात मानू मला सुचत नाहीये. काय रे यश, तुझं लग्न झालं म्हणजे काय तुला डोक्यावर शिंगा आली? खूप ग्रेट झालास तू. हा, अरे आभार कसले मानतोयस? मैत्रीत आभार मानतात? ठीक आहे बाबा, नाही मानणार बस. नाही यश,
तुला केलेल्याची जाणीव आहे ह्यातच सगळं आलं. नाहीतर आजकाल केलेल्या उपकाराची जाणीव कोणाला असते रे. यश, आपल्याला उशीर होतोय. तिकडे पोहोचेपर्यंत रात्र होऊन जाईल. आपण निघूया. चला बाबा, आता तर आम्हाला हायकमांडची ऑर्डर आलेली आहे. निघाला सर. चल, टेक केअर. बाय. शेवटी आलो परत. बॅक टू पॅव्हिलियन. प्रवासातून येऊन थकला असाल, तुम्ही आराम करा, मी चहा आणतो. बसाव श्याम काका. काय सारखं सारखं काम करता? मला नेहमी विचारत असता, चहा आणू का, नाश्ता आणू का? का असं? तसं नाही, तुम्ही थकून आलात म्हणून विचारलं. मला काय हवं असेल ना तर मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि द्यायचंच असेल तर आता पाणी द्या. बरं बरं, मी पाणी घेऊन येतो. वेलकम बॅक. अरे साहेब तुम्ही? अरे हो, काही नाही, बाहेर निघालो होतो. जाता जाता सहज आपल्या गेस्ट हाऊसचं दार उघडं दिसलं. म्हटलं तू आला असशील, सहज भेटूया तुला. दमलायस का? आराम करायचा असेल तर पड जरा. नाही नाही ठीक आहे. काही काम होतं का? अरे सांगितलं ना, काहीही काम नव्हतं. फक्त तू आला असशील म्हणून तुला भेटायला आलो होतो. चांगलाच दमलेला दिसतोयस प्रवासातनं. बरं काय, परीक्षा कशी झाली? पेपर्स चांगले गेले? हो, चांगले गेले पेपर्स. व्हेरी गुड. एक काम कर, आत्ता जरा निवांत आराम कर. मी नंतर येतो, आपण नंतर भेटून बोलूया. काळजी घे. चल. किती खोटं बोलशील, किती खोटं बोलशील. निदान या चांगल्या माणसाशी तरी. मला माफ कर वरुण दादा. मी तुला दिलेला शब्द नाही पाळू शकलो. मी शेवटचा पेपर नाही देऊ शकलो. कारण माझी दुर्गाताई मला सोडून गेली. दुर्गाताई मला कायमची सोडून गेली. काय येऊ का? अरे कमॉन उदय काका, ये की. मला सांग, तू कधीपासून इतका फॉर्मल वागायला लागलायस? नाही रे बाबा, आता काय, आता फॉर्मॅलिटीज पाळायला हव्यात. काय झालंय की आम्ही झालोय शेळा बाजार. तुम्ही उद्याचे नेते, उद्याचा उगवता सूर्य. तुमच्या पुढे आम्ही वाकलंच पाहिजे बाबा, नाही का? उदय काका, हे सगळं मी तुला हर्ट करण्यासाठी काही केलेलं नाहीये. मी फक्त बस, तुला जे करायचंय ते तू करून मोकळा झालायस. आता सारवासारव कशाला करतोयस? हे बघ, या सगळ्या गोष्टी तुलाही माहितीच होत्या. मी तुला आधीच सांगितलं होतं की आपण जे उमेदवार निवडलेत त्यांच्याबद्दल आपल्या मतदारसंघात काही फारसं चांगलं मत नाहीये. इव्हन आपल्या 2 उमेदवारांवर तर 2-2 पोलीस केसेस आहेत. आणि हे सगळं असं असून सुद्धा तू त्यांना पाठिंबा देतोयस, हे कळल्यावर माझा नाईलाज होता. तू हे सगळं का आणि कशासाठी करतोयस मला कळत नाहीये का? मला लोकांच्या नजरेत पाडून तुला पुढे यायचंय ना, त्याची घाई झाली. माझी जागा घ्यायची तुला. काका, तुला खरंच असं वाटतं की मी एवढा नीच आहे? मी हे फक्त लोकांच्या आणि पक्षाच्या हिताकरता केलंय. पक्षाचं हित? अरे पक्षाशी जे लोक एकनिष्ठ आहेत त्यांची मन मोडून त्यांना दूर सारून तू कसं काय बाबा पक्षाचं हित साधणारतास? अरे दुफळी माजले उलट पक्षात. आज प्रत्येक जण दुसऱ्याकडे संशयाने बघतोय. काही लोक तर पक्ष सोडून जायला निघालेत. मग हे कसले आलेत एकनिष्ठ?
त्यांना साधं निवडणुकीचं तिकीट मिळालं नाही की लगेच पक्ष सोडण्याची भाषा करतात आणि यांना आपण निष्ठावंत म्हणणार आहोत. नाही, नकोच आहेत हे लोक आपल्याला. भले पक्ष सोडून गेले ना तरी चालतील. बरोबर आहे. तुला हेच हवंय ना, जुन्या जाणत्या लोकांनी पक्ष सोडून जावा आणि तुम्ही काल आलेल्या पोरांनी राज्य करावं. उद्या तू मलाही जा म्हणून सांगशील. उदय काका, मला पक्षाकरता आणि लोकांकरता काम करणारी माणसं हवी आहेत. पक्षाला आणि माणसांना गुलाम समजून त्यांना हवं तसं राबवून घेणारी माणसं अजिबात नको आहेत. वा, ही सगळी विधानं आहेत ना, ही भाषणं ठीक आहेत, टाळ्या मिळतील भरपूर तुला, पण प्रत्यक्षात तसं वागणं कठीण असतं आणि तसं वागायचंही नसतं. अरे पक्षाला माणसांची गरज असते, त्यांना जोडायचं असतं. हे तुझं समाजाची सेवा, समाजाचे नोकर वगैरे हे सगळं आम्हालाही माहिती आहे, पण ते आम्ही फक्त भाषणापुरतं मर्यादित ठेवतो. समजलं? मला माफ कर काका. तसं जर असेल तर मग मात्र नाईलाजानी मला असं म्हणायला लागेल की या बाबतीत तुझा आणि माझा लुकआउट पूर्णपणे वेगळा आहे. अच्छा, असं आडून आडून बोलण्यापेक्षा स्पष्टपणे सांग की ह्यापुढेही तू माझ्या लोकांसमोर मला तोंडघशी पाडून माझा अपमान करणार आहेस? उदय काका, बस, तुला जे करायचंय ते तू केलंयस. आता मला जे करायचंय ते करतो. स्वतःच्या हाताने स्वतः करता खड्डा खणलायस, तू लक्षात ठेव. ह्या वेळेला पहिल्यांदाच दादासाहेब सरनाईकांच्या पक्षाला बहुमत मिळणार नाही. आणि पक्षाच्या अपयशाबरोबर तुझ्याही पक्षातल्या या अपयशी खेळीचा अंत होईल. अरे यश दादा, लेखाताई, या या ना, द्या द्या ती बॅग द्या इकडे. नाही, राहू द्या काका, मी घेतो. राहू द्या. या बस. हा, ऐक द्या. काय मग, कसा झाला प्रवास? चांगला झाला, पण थोडासा ट्रॅफिक होता मध्ये. ते असायचंच रे. पण मला सांग, लेखा सकाळीच येणार होती ना? अरे हा, ती सकाळीच येणार होती, पण तिला एकटीने प्रवास करायला कंटाळा आला होता, म्हणून ती माझ्यावरच आली. बरं झालं. पण घे पाणी घे. ठीक आहे. श्याम काका, जरा बघा कोण आलंय. बघतो. हा, अरे तुम्ही बाहेर का उभे आहात? या आत या ना. नाही, नको, मी आत नाही येत. मला जरा बाहेर जायचंय, जरा गडबड आहे. ते गेस्ट हाऊसचं कुलूप द्या ना. अरे हो, ते मी इकडे घेऊन आलो नाही का. तुम्ही थांबा, हा मी आलोच. श्याम काका, कोण आलंय? दुर्गेश साहेब आलेत. हां, त्यांना गेस्ट हाऊसचं कुलूप हवंय. ठीक आहे, मग द्या ना ते. हो दे. हा, दुर्गेश कोण? अरे ऍक्च्युली आपली पार्टी जॉईन केलेला एक तरुण कार्यकर्ता आहे. सध्या त्याचा जरा राहायच्या जागेचा प्रॉब्लेम झालाय, म्हणून उदय काकाने त्याला आपल्या गेस्ट हाऊस मध्ये राहायला जागा दिली. बर, उदय काका. हे घ्या कुलूप. थँक्यू काका. काका, कोणी पाहुणे आलेत का घरी? नाही, पाहुणे नाही, तो घरचेच आहेत. आमच्या नवीन सुनबाई आल्या आहेत. नवीन सुनबाई? ओमचं लग्न झालं का? नाही नाही, आमचे यशदादा आहेत ना अमेरिकावाले, ते आणि त्यांची बायको आली. ओके ओके, ठीक आहे, येतो मी.
बर. मावशी, मावशी, आज मी परत एकदा एकटा पडलोय का? परत एकदा एकटा पडलो. माझ्या लेखाला परत मी गमावून बसलोय. काय काय लेखा तुला भेटली होती? मग तू तिला घरी का नाही घेऊन आलास? ती तुला भेटली आणि मला न भेटता परत निघून गेली. हो मावशी, ती परत एकदा निघून गेली. जेव्हा ती इतक्या दिवसांनी मला भेटली तेव्हा मला असं वाटलं की मला माझं सर्वस्व मिळालंय. आयुष्यात कधी नव्हता इतका आनंद मला झाला मावशी. पण मावशी, तिने मला झिटकारलं ग. मला झिटकारून ते निघून गेली. कुठे गेली? कुठे गेली लेखा? काय म्हणाली तुला? सांग ना, काय म्हणाली? खेळायला गेली का? तू तिला घेऊन का नाही आलास? अरे भुकेले असतील ते. ती आणि साहिल केव्हाचे गेले, अजून परत नाही आले. हा, ते नक्कीच खेळायला गेले असतील. थांब, मीच जाऊन बघते. मी जाते, त्यांना घेऊन येते. मावशी, खेळायला गेले असतील. मी आणते. मला तू माहिती जाऊ नकोस मावशी. शांत हो तू. मला माहित. हे बघ मावशी, शांत हो. लेखा गेली आहे घर. ती नाही येणार आहे. कारण ना, तिला मी नकोसा झालोय. तिला तो यश हवा आहे. माहिती मावशी, ती मला काय म्हणाली? ते मला म्हणाले की मला विसरून जा, विसरून जा. पण मावशी, मी तिला नाही विसरू शकत. काय करू मी? नाही विसरू शकत मी तिला. नाही विसरू शकत. नाही समीर, तू हार मानायची नाहीस. लेखा तुझी आहे, फक्त तुझी. आणि जेव्हा तिला तुझ्या प्रेमाचा साक्षात्कार होईल तेव्हा ती तुझ्याकडे येईल. तू हार नाही मानायची, नाही मानायची.
आता कसं वाटतंय लेखा? बरं वाटतंय ना आता? काही हवंय का तुला? नाही नको, मी ठीक आहे. मग आता कुठलाही विचार न करता शांतपणे आराम कर. यश, आम्ही येऊ? या ना, विचारताय काय? शांत हो. हे बघ, जे झालं ते विसर असं मी म्हणणार नाही, कारण ते शक्य नाहीये. पण तरी सुद्धा सावर स्वतःला. नाही, माझी ताई माझी फक्त ताई नव्हती, माझी आई होती ती. माझी ताई नाही, माझी आई गमावली. माझी आई, माझे बाबा, माझं सगळं सगळं होती ती. लेखा, अगं हे बघ, जे व्हायचं होतं ते होऊन गेलंय. आपण कोणीच काही करू शकलो नाही त्यात. पण मला सांग, हे असं सतत उदास बसून राहणं, रडत बसणं, हे तुझ्या ताईला तरी आवडलं असतं का ग? मी सुद्धा तिला मगाचपासून हेच सांगतोय. पण मी आहे ना, सगळं नीट होईल. तुझ्या ताईची जागा मी कधीच नाही घेऊ शकणार, पण तिची उणीव भासणार नाही तुला, ह्याची काळजी मी नक्कीच घेईन. रडून घे. आज जितकं रडायचं असेल तितकं रडून घे. मन मोकळं होईल तुझं, बरं वाटेल. आम्ही निघू, तुम्ही दोघे आराम करा आता. यश, येऊ आम्ही? काळजी घे लेखा. ठीक आहे, काळजी घे. लेखा, लेखा कुठे आहेस तू? लेखा, लेखा, माझी लेखा, फक्त माझी लेखा. हा विचार जरी मनात आला तर किती बरं वाटतं ना. मन कसं शांत शांत होतं. लेखा, मला तुझी खूप आठवण येते का? मुंबईत होतीस तेव्हा नेहमी डोळ्यासमोर असायचीस, पण आता लेखा आता काय करत असेल? ती उठली असेल का, की झोपली असेल? ती आणि यश दोघेही झोपले असतील तर? लेखा आणि यश एकत्र एकाच बेडवर?